नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, काल आपण दोन व्हेरायट्या पेरल्या, एक मालविका आणि एक युनिज 108. या दोन्ही व्हेरायटी आहे पांढऱ्या फुलाच्या आहे. तर आजचा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो, पेरणीला घाई करू नका. याचं कारण, काल मी जे पेरणी केली, पेरणी करताना ओलावा सपाट्याने कमी होतो शेतकरी मित्रांनो. आणि पुरेसा ओलावा जर असेल तर तेव्हाच पेरणी करा, अन्यथा पेरणी करू नका. एक दोन पाणी चांगली येऊ द्या, एखादा पूर गेल्यावरच पेरणी करा. आणि ज्या शेतकरी मित्रांचे शेत बदाड आहे, पानबसन आहे, ते त्यांनी पेरणी करा. कारण की पेरणी करायलाही उशीर लागतो. एकदा पेरणी झाली तर तुमचं माणसाला बरं वाटते, नाही का? नंतर पेरणीला खूप त्रास होतो. आजचंच कारण लक्षात ठेवून तुम्हाला सांगत आहे शेतकरी मित्रांनो मी, का बा पेरणीला घाई का करू नका. काय होते, आपण लवकर घाई करतो पेरणीला आणि ओलावा राहत नाही पुरेसा, तर बियाणं कमी पाण्यामुळे त्याची उगवण शक्ती कमी होते. त्याला पाणी नाही भेटत, उगवण शक्ती कमी झाली तर त्याची वाढ होत नाही, त्याची वाढ खुंटते. म्हणजे ते जेव्हा अंकुर फुटायचा लवकर तर तो फुटत नाही शेतकरी मित्रांनो. त्याला पाण्याची गरज असते, तेव्हा पाणी भेटत नाही. तर अशा परिस्थितीत काय होते, दुबार पेरणीची वेळ येते शेतकरी मित्रांनो. आपल्या दुबार जर पेरणी आली का पूर्ण नफा आपला चालला जातो. तर हेच नियोजन लक्षात ठेवून पेरणीला घाई करू नका शेतकरी मित्रांनो, कारण की आपलं नुकसान होऊ शकते. काल मी पेरणी केली पूर्ण 8 एकर. बघा, एक मालविका आणि युनिज 108. तर काल जमिनीमध्ये भरपूर ओलावा होता. कालचा पाणी पण आला पेरणी नंतर थोडसा, तर ओलावा आज थोडासा कमी वाटत आहे शेतकरी मित्रांनो. कारण की पेरल्यानंतर ही ओल तुटते. जेव्हा काकर फाटतो ना, तर त्या काकर मधला ओल तुटते. याला पेरणीनंतर साधारण पाणी नक्की. आणि आजचं वातावरण बघा, हवा खूप आहे, पाणी येण्याची शक्यता आहे. बघा, हवा खूप आहे, ढग आहे. तुमच्या परिसरात कसं वातावरण, नक्की आपल्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो. कारण की आपल्या शेतकरी मित्रांनो, शिव ठाकरे शेतकरी आहे, त्यांनी कमेंट केली का बा आमच्या गावी दुबार पेरणीची शक्यता आहे म्हणते. म्हणजे बघा, ज्या गावी कमी ओल आहे, ज्या गावात कमी प्रमाणात पाणी आला, ते तिथेही शेतकरी मित्रांनो पेरणी केलेली आहे. तर पेरणीसाठी घाई करू नका शेतकरी मित्रांनो. पुरेसा पाणी आल्यावरच तुम्ही पेरणी करा, नाही तर दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. पाण्याची काही जास्त शाश्वती नाही आहे. आता कसं आहे, मे महिन्यात जास्त पाणी आला अवकाळी, तर आता समोर पाणी, बरसातीचं पाणी येईल का, अशी एक भीती शेतकरीच्या मनात आहे. तर ओलावा असेल तेव्हाच पेरणी करा, खास करून ज्यांची शेत मुरमाटी आहे, नाही का, आणि पाण्याचा निचरा सपाट्यानं होतो. बोला, ज्या जमिनीत पाण्याचा निचरा सपाट्यानं होतो त्यांनी पण पेरणी करू नका. कारण की पाणी आला लवकरच वयानी येते, ओल कमी होऊन जाते. आणि मुरमाटी जमीन पुन्हा त्याच्यातही ओलावा कमी आहे. ज्याची म्हणजे पान बसन जे वावर आहे, शेत आहे, त्यांनी पेरणी केली तर चालेल. जसं मी पेरणी केली, आपलं शेत थोडस भारी आहे, काळी जमीन आहे, ओलावा टिकून ठेवते, म्हणजे वयाने यायला उशीर लागते, म्हणून मी पेरणी करून टाकली शेतकरी मित्रांनो. आणि आपलं सोयाबीन तर निघणार, एक शिरवा पाहिजे होता, निघणार, पण थोडा उशीर लागेल. कारण की पेरणी करताना थोडस ओल तुटत असते, कमी होते, कारण वरची माती पूर्ण वाहिलेली आहे. जर चांगला शिरवा आला, या 4-5 दिवसात एखादा जर शिरवा आला, किंवा आलाही नाही तर कमी निघेल, थोडस अंकुर, त्याचं जी ताकद आहे निघण्याची ती कमी दिसेल. जर एखादा शिरवा आला तर लवकर ताशी लागेल शेतकरी मित्रांनो आपलं सोयाबीन. पण तुम्ही घाई करू नका शेतकरी मित्रांनो. दुबार पेरणीची येण्याची शक्यता असं दिसत आहे फार गावी. काही बऱ्याचशा शेतकरी मित्रांना याच्या अगोदरही सोयाबीन पेरलेले आहे. कारण की मे महिन्यात पाण्याला अवकाळी, ओलावा, ओल्या जमिनीतच पेरून घेतलेले आहेत. नाही, पण तुम्ही नका करू असं. थांबा, घाई करू नका. कॉटन लावली तर चालेल,
कॉटनला काही होत नाही, कॉटनही नको लावू. जमीन तापल्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी होते शेतकरी मित्रांनो. यंदा पहिलेच खर्च झालेला आहे, कारण की वाईचा खर्च लय वाढला आहे यंदा, नाही. पूर्ण शेत आपलं पेरून झालेलं आहे काल. कोण केली काल पेरणी नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो. आणि आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की भेटू. आपले दररोज व्हिडिओ येत. आता सोयाबीनच पेरलं आपण, नाही का, पेरणीला सुरुवात झाली. आता चना गहू निघेपर्यंत आपले व्हिडिओ येतच राहतील. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.